नमस्कार. जत तालुक्यातील मोठेवाडी येथे मरगुबाई यात्रेदरम्यान घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत मंदिराची भिंत कोसळून 6 निरपराध भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अनेक भाविक जखमी झाल्याने त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शिवसेना नगरसेवक सागर मोहन वनखंडे यांनी तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात धाव घेत जखमी भाविकांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी प्रत्येक रुग्णांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री माननीय श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून जखमी रुग्णांची माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री महोदयांनी रुग्णांची विचारपूस करत रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सुविधा व उपचार तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. शिवसेना पक्ष व शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. कोणत्याही प्रकारची मदत कमी पडू दिली जाणार नाही, असे आश्वासक शब्द सागर वनखंडे यांनी जखमी भाविक व त्यांच्या नातेवाईकांना दिले. यावेळी डॉक्टर प्रनिल मोरे यांच्याशी चर्चा करून जखमींच्या उपचाराची माहिती घेण्यात आली. तसेच सर्व रुग्णांवर योग्य उपचार सुरू असल्याची खात्री करण्यात आली. दुर्घटनेमुळे दुःखी व चिंतित असलेल्या नातेवाईकांसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. संकटाच्या काळात मानवतेचा हात देत शिवसेना कार्यकर्त्यांनी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार दिला. याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख माननीय श्रेयस गाडगीळ, डिजिटल मीडिया वैद्यकीय जिल्हाप्रमुख माननीय हर्षद जोशी, मिरज शहर शिवसेना वैद्यकीय प्रमुख श्रीधर तवटे, गणेश सांगले, वेद वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या दुर्दैवी घटनेत मृत भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून जखमी भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करण्यात आली.